शेवटी आपली बांधिलकी लोकांची आहे. जे सत्य आहे ते सत्य आहे. त्यामुळे तिथं जर त्यांचं चुकत असेल तिथं बोट ठेवा, त्यांचं काम थांबवा आणि त्यांचे अधिकारी बोलवा. इथं तिथं दिल्लीत राहून आणि सांगलीत राहून नाही होणार म्हणा. एकही त्यांनी नॉर्म पाळलेला नाहीये अग्रीमेंट प्रमाणे. उद्या अडचणीत आणायचं तर खूप अडचणीत आणू शकतोय. कोल्हापूर गारगोटी गडिंग्लज चंदगड हेरे तिल्हारी भेडशी ते राज्य हद्दमार्ग 189 यामधील चंदगड फाटा ते चंदगड शहरापर्यंत चुकीच्या पद्धतीने चालू असणाऱ्या रस्त्याच्या व गटारीच्या कामांचे चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या डॉक्टर नंदाताई कुप्पेकर बाभुळकर यांनी चंदगड सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री गिफ्तार मुल्ला यांना सवाल केला. यावर मुल्ला यांची उडाली भंबेरी. अंदाजपत्रकानुसार काम न करता ठेकेदार मनमानी करत असल्याचे यावेळी श्री मुल्ला यांनी केले कबूल. पब्लिक रिलेशन ऑफिस कंप्लेंट रजिस्टर कुठे आहे? त्याच्याकडे फाईल आहे का? दंडात्मक कारवाई झाली का त्यांच्यावर? ते अग्रीमेंट कुठे आहे त्यांनी सबमिट केलं? की ये सब गलत काम हुआ है ड्रेनेज गटर का. त्या अडचणीत आणायचं तर खूप अडचणीत आणू शकतोय. मला सगळं त्यांचं ऑफिस कुठे आहे? ते जे कंपनीला आपण दिलंय त्यांचं पब्लिक रिलेशन ऑफिस कुठे आहे? त्यांचं ऑफिस नाही केलं सर मॅडम. त्यांनी आता फक्त एक त्यांचं ह्याला कॅम्प केले त्यांनी कुठं आपल्या त्यांच्या अग्रीमेंट प्रमाणे त्यांना मॅन्डेटरी आहे की त्यांचं एक पब्लिक रिलेशन ऑफिस इथं पाहिजे. बरोबर. पब्लिक रिलेशन ऑफिस इथं नाही. कॅम्प केले ते आपल्या हिराला केलेलं कॅम्प आहे ऑनलाईन. कॅम्प म्हणजे काय? सगळं तिथंच त्यांनी ठेवलेलं म्हणजे साहित्य ठेवायचं ठिकाण आहे. साहित्य ठेवायचं गोडाऊन केले, ऑफिस काढलेलं नाही. ते गोडाऊन केले. कंप्लेंट रजिस्टर कुठे आहे? जर लोकांना कंप्लेंट करायचं कंप्लेंट आमच्याकडे ज्या काय तक्रारी येतात आम्ही पत्र देऊन त्यांना कळवतोय. अशा ह्या गोष्टी आहेत. कुठे आहे? आपल्याकडे फाईल आहे. कंप्लेंट रजिस्टर ठेवणं ही त्यांची जबाबदारी आहे, तुमची नाही मुल्ला साहेब. पण ते आहे कुठं कंप्लेंट रजिस्टर? ऑन साईट पाहिजे त्यांचं कंप्लेंट रजिस्टर. ते कुठं आहे कंप्लेंट रजिस्टर? आता आता हे कामं जी चालू आहेत हे कंपनीच्या आणि पीडब्ल्यूडीच्या संघटनांमध्ये कामं चालू आहेत. एस्टिमेट प्रमाणे नाही ती कामं. त्यांना दोघांना जसं वाटेल तशी कामं चालू आहेत. की त्यांचं पब्लिक रिलेशन ऑफिस नाहीये. एवढा 225 कोटीचा प्रोजेक्ट आहे. आता रिवाइज एस्टिमेट काय आहे या प्रोजेक्टचं? तेवढंच आहे. 2018चा त्यांचा संपायला पाहिजे होतं 2020 मध्ये. आता आहे 2024. त्यांनी काही दिलेच का आपल्याला की कशामुळे डिले झालाय? दंडात्मक कारवाई झाली का त्यांच्यावर? तो मालक आहे कंपनीचा, इंजिनियर आहे का तो? म्हणजे त्याचे क्वालिफिकेशन मला माहित नाहीत म्हणून काम कोण करायला लागले? कॉन्ट्रॅक्टर. कॉन्ट्रॅक्टर ते मूळचा जो आहे ना ते जितेंद्र सिंग म्हणून पुण्याचे. त्यांनी आता सबमिट केलेलं आहे. केले का त्यांनी सबमिट? अग्रीमेंट केले का? केलेलं आहे. त्यांच्या 100% अग्रीमेंट आहे आपल्याकडे. त्याचे टर्म्स अँड कंडिशन्स अग्रीमेंट आहे का शिव पार्वती कन्स्ट्रक्शन बरोबर की हा पॅच शिव पार्वती कन्स्ट्रक्शन करणार? हो, त्यांचे पार्टनरशिप. ये सब गलत काम हुआ है ड्रेनेज गटर का. अब इसकी इंक्वायरी लगेगी तो तब हम आप ही के पेपर मांगेंगे सब. त्यांना स्वतःच्या डोळ्याने बघू देऊ. मोठा प्रोजेक्ट आहे. चंदगड मध्ये जाणारा रस्ता आहे. त्याच बाबतीत स्ट्रीट लाईट नाही, बस बे नाही. आता आम्ही आरडाओरडा केला चिखल काढून निदान खडी तरी टाकली. वाईट काम करत असेल सत्य आहे. शेवटी आपली बांधिलकी लोकांची आहे. जे सत्य आहे ते सत्य आहे. त्यामुळे तिथं जर त्यांचं चुकत असेल तिथं बोट ठेवा, त्यांचं काम थांबवा आणि त्यांचे अधिकारी बोलवा. इथं तिथं दिल्लीत राहून आणि सांगलीत राहून नाही होणार म्हणा. एकही त्यांनी नॉर्म पाळलेला नाहीये अग्रीमेंट प्रमाणे. उद्या अडचणीत आणायचं तर खूप अडचणीत आणू शकतोय.